श्री वासुदेवानंद सरस्वती विरचित श्री दत्त महात्म्य अध्याय 2. मागील अध्यायाच्या शेवटी वेदधर्म ऋषी आपल्या शिष्य दीपकला वर मागण्यास सांगतात आणि त्या वराचं स्वरूप दीपक त्यांना श्री दत्त कथा सांगण्याची विनंती करतो. आता त्या पुढील कथा. दीपकने वेदधर्म ऋषींना साष्टांग नमस्कार केला आणि म्हटले, गुरुजी, माझ्या मनाचे समाधान करावे. दत्तात्रेय हा ऋषींचा पुत्र आहे असे कोणी म्हणतात, कोणी तो देव आहे असे म्हणतात, तर कोणी तो ध्यानाचा खरा विषय आहे असे म्हणतात. कोणी असेही म्हणतात की दत्तात्रेय हा परब्रह्म मूर्ती आहे. त्यामुळे माझ्या मनाचा गोंधळ उडतो. त्यातील सत्य काय आहे ते मला कृपया सांगावे. श्री दत्त कोणत्या कारणाने अवतरले, त्यांनी येथे कशा काही लीला केल्या, त्यांनी शिष्यसंग्रह कसा केला, ते सर्व मला सांगावे. शिष्याचे हे प्रश्न ऐकून गुरूंचे मन सद्गदित झाले. ते म्हणाले, हे शिष्या, तू सावधान हो, मन लावून आणि कान देऊन नीट आहे. भार्गव कुळात जन्म पावलेला एक उत्तम ब्राह्मण होता. त्याला नवसाहसाने वृद्धपणी पुत्र झाला. तो पुत्र खरोखर सर्वज्ञ होता, योगभ्रष्ट होता, पण तो शहाणा असूनही जड आणि मोढाप्रमाणे वागे. तो ब्राह्मण ज्या आपल्या पुत्राला प्रयत्नपूर्वक शिकवित असे त्याने त्याची मुंज केली आणि त्याला अध्ययन करावयास बसविले. तेव्हा तो पितृ पित्याला हसत म्हणाला, हा तुमचा प्रयत्न कशासाठी आहे? पिता म्हणाला, तू अध्ययन कर, मग गृहस्थ धर्माचे आचरण कर, मग मोक्षप्राप्तीचा प्रयत्न कर, म्हणजे तुला निर्वाणाची प्राप्ती होईल. पुत्र म्हणाला, तात, ऐका, मी वेदवेदांत सर्व शिकलो आहे, सर्व कर्म केली आहेत, अनेक भोग भोगले आहेत. मी मंत्री झालो, राजा झालो, नोकर झालो, प्रजा झालो. उत्तम आणि अधम अशा ज्या ज्या योनी आहेत त्यात जन्म घेऊन त्यांचा अनुभव घेतला. मला ते सर्व नीट आठवत आहे. मी पूर्वजन्मी योगाभ्यास अपूर्ण राहिलेला असा आहे. आता माझे काही कार्य उरलेले आहे म्हणून मी आलो आहे. तुम्ही व्यर्थ कष्ट कशाला करता? मला जन्मतः सर्व बोध झालेला आहे. आता कर्माचा खेळ नको. मनाचा सर्व मल झाडून पूर्ण वैराग्याने मी बलयुक्त आहे. मी पूर्वजन्मी ब्राह्मण होतो. सत्संगाने मी विद्याभ्यास केला. विरक्त होऊन मन एकाग्र करून मी ध्यानाचा अवलंब केला. ज्ञानाला अर्धवट प्रतिबंध येऊन मी अकस्मात मरण पावलो. पण माझा अभ्यास पूर्ण झालेला असल्यामुळे मला पूर्वीचे विस्मरण झालेले नाही. निजलेला मनुष्य विद्या विसरतो आणि जागा होताच त्याला ती विद्या जशी आठवते, त्याप्रमाणे मी इथे जन्म घेताच मला सर्व अभ्यास पक्का आठवला आहे. ज्ञानाच्या 3 भूमिकात जो वावरतो तो आपला अभ्यास विसरत नाही. मी 5 भूमिकांमध्ये वावरलो हेही मला सारे आठवत आहे. आता वृत्तीची निवृत्ती आहे, विरक्ती दृढ झाली आहे, परमशक्ती मिळाली आहे. आता पुनर्जन्म कुठला? जे जे काही करावायचे होते ते मी केले, मिळवायचे होते ते मिळवले. आता काही करायचे उरलेच नाही. हे मी तुम्हाला यथार्थ सांगितले आहे. पुत्राचे वचन ऐकून पित्यालाही वैराग्य आले आणि तो नम्रपणे म्हणाला, तू माझा पुत्र आहेस, तू धन्य आहेस. तू आपले कुळ पावन केलेस, पूर्वजांचा उद्धार केलास. आता माझे एक सांगणे आहे, मला हे ज्ञान सांग. मला या संसाराचे भय वाटते. मी ऐहिक आणि पारलौकिक सुख सोडतो. मला फक्त वैराग्यासहित ज्ञान आणि विज्ञान हवे आहे. तू म्हणशील, हा माझा पिता आहे, याला मी ज्ञान कसे द्यावे? पण मी अज्ञानी आहे, म्हणून ज्ञानाच्या दृष्टीने मीच तुझा सूत आहे या गोष्टींना श्रुतींनी मान्यता दिली आहे. तेव्हा पुत्र त्या ब्राह्मणाला म्हणाला, माझे ऐका. श्री दत्तात्रेयाने जसा अर्जुनाला उपदेश केला व तो योगाभ्यास करून ज्ञानी झाला, तसा तुम्ही ज्ञानासाठी प्रयत्न करावा. पिता म्हणाला, हे दत्तात्रेय कोण? अर्जुन हा कोणाचा पुत्र आणि त्याला ज्ञान प्राप्त झाले ते कसे? मला ते सर्व काही सांग. त्यावरती पुत्र म्हणाला, माणसाला संसारात दुःख भोगावी लागतात. त्या दुःखांचा आणि माणसांचा वियोग ज्या योगाने केला जातो तो योग श्री दत्तात्रेयाने अर्जुनाला सांगोपांग सांगितला. तो सर्व वृत्तांत मी कथन करतो, तुम्ही लक्ष देऊन ऐका. प्रतिष्ठान नगरात म्हणजेच पैठण नगरीत कौशिक गोत्रात उत्पन्न झालेला एक ब्राह्मण होता. दुर्दैवानं त्याला व्यसन लागली. तो सदा सर्वदा वैश्याच्या इथे राही. अनेक वार इंद्रिय भोग भोगता भोगता त्याला कुष्ठरोग झाला. तसे ते रूप लयाला गेले. तो घाणेरडा दिसू लागला. वैश्याने त्याला हाकलवून दिले. तेव्हा आपल्या पत्नीची आठवण येऊन तो ब्राह्मण आपल्या घरी परत आला. जगात लोक असेच हे हीनकर्म करतात, सुज्ञ माणसाने लक्षात ठेवावे. तो घरी येताच त्याच्या पत्नीने त्याच्या पायाला मिठी घातली. ती म्हणाली, धन्य धन्य, आज सुदिन उगवला.
सोन्याचा पाऊसच पडला असे वाटते. माझ्या इष्टदेवाचे मला दर्शन झाले. आनंदाचा मेघच आला आहे इतका आनंद मला झाला आहे. तिने पतीला उत्तम आसनावर बसवून त्याची देवाप्रमाणे पूजा केली. सद्भावाने त्याची सेवा केली. त्याला आवडीने मंगल स्नान घातले. त्याचे चरणतीर्थ घेतले. आपल्या मस्तकावर शिंपडले. उत्तम पक्वान्न रांधून त्याला आदराने जेवू घातले. त्याची वस्त्रे रक्त व पू यांनी भरली की ती नित्य क्षालन करी. नवीन वस्त्रे त्याला नेसवी. त्याच्या शरीराला नित्य मर्दन करी. मधुर भाषण बोलून त्याच्या अंगाला औषधाचा लेप दे. त्याचा कफ, मूत्र, मल हे सगळ्या गोष्टी धुवून टाके. या कामास ते कधी कंटाळी नाही. अशा प्रकारे अत्यंत नम्रतेने ती जरी त्याची नित्यसेवा करीत होती तरी तो तिच्यावर क्रोध करून तिला वाटेल तसे दुरुत्तरांनी दुखवीत असे. तो जरी पराधीन झाला होता तरी वेश्येचीच आठवण काढीत राही. पत्नीला शिव्या देऊन म्हणे, तू माझी मुळीच सेवा करत नाहीस. वेश्येने त्याच्या शरीराला मर्दन केले तर त्याला सुखावह होई, पण त्या दुर्जनाला पत्नीने केलेल्या सेवेने आनंद न होता उद्वेग वाटे. पतीचे वागणे कसेही असले तरी ती सती मात्र अनन्य भावाने त्याच्याशी एकनिष्ठ राही. एकदा काय झाले, त्याने एक वेश्या रस्त्याने त्याच्या घरासमोरून जाताना पाहिली. वेश्या म्हणजे मदनाचा बाण. त्या बाणाने त्या ब्राह्मणाचा वेध घेतला. तो तात्काळ निर्लज्ज बनला आणि बोलला, प्रिये, तुला धर्म कळतो म्हणून तू माझे कठोर बोलणेही सहन करतेस. आता माझ्या मनाची एक व्यथा तू दूर कर. जिवलक मित्र, विश्वासू नोकर, प्रिय भार्या तसेच साधू यांना आपले दुःख सांगावे म्हणजे आपल्याला सुख प्राप्त होते. ते वेश्या पहा, ती आपले सौंदर्य दाखवून माझे मन दुरूनच हरण करून जात आहे. माझा देह जरी अशक्त झाला आहे तरी माझे मन विरक्त झालेले नाही. ते त्या वेश्याच्या स्वरूपाला भुलले आहे, गुंतले आहे. तर या मनाला व्यथामुक्त कर. मला त्या वेश्याच्या घरी ने, नाहीतर मी मरेन. याविना दुसरा उपाय मला आठवत नाही. तुला माझं कळवळा येऊ दे, माझी दया येऊ दे. कामाचा प्रभाव मोठा विलक्षण आहे. तेथे ब्रह्मादिकांची मती खुंटते. मी तर बापडा मतिमंद आहे. मला विरक्ती कशी येईल? पतीची विनंती ऐकून त्या सतीच्या मनाला हर्ष झाला. ठीक आहे असे म्हणून ती तयार झाली. वेश्या वश व्हावी म्हणून तिने आपल्या अंगावरचे सारे दागिने काढून पदरात बांधून घेतले आणि पतीला उचलून आपल्या खांद्यावरती घेतले. पतीला दुःखद वेदना होऊ नयेत म्हणून ती हळूहळू पावले टाकीत चालत होती. तिच्या मनाला या ओझ्याशी काहीच वाटले नाही. चालता चालता अंधार पडला. मधूनच वीज चमकत होती. त्या प्रकाशाच्या आधारे रस्त्याच्या खानाखुणा बघत ती हळूहळू पावले टाकत चालू लागली. तोच दैववशात वाटेत दारुण विघ्न आले. सुळी देण्यासाठी एका चोराला राजपुरुष नेत असताना तो पळून गेला. राजपुरुषाने दूरवर जाऊन शोध केला तेव्हा त्यांना त्या चोरासारखाच एक माणूस सापडला. त्याला चोर मानून आणि राजाची आज्ञा घेऊन ते त्याला सुळावर चढून राजपुरुष राजधानीकडे निघून गेले. तो माणूस मांडव्य मुनी होता. त्याला सुळावर चढवला तरी तो ध्यानातच मग्न होता. ती रोग्याची पत्नी त्यावेळी अंधारातून त्या सुळाजवळून जात होते. कौशिकाचा धक्का लागून मांडव्य ऋषीला एकदम फार वेदना झाल्या. त्यांनी विवेक न करता अत्यंत रागाने शापवाणीचा उच्चार केला. ज्याने कोणी मला धक्का दिला असेल तो उद्या सकाळी सूर्य उगवताच मरण पावेल. ते शापवाचन ऐकून ती सती फार भयभीत झाली. मग ती पतिव्रता म्हणाली, पती वाचून जगण्यात काय अर्थ? म्हणून हे सूर्या, तू माझे एक वाक्य ऐक. तू आता मुळीच उगवू नकोस. जर मी खरी पतिव्रता असेल तर माझे वचन ऐक, नाहीतर तू स्वतः भस्म होशील. असा शाप देऊन आणि पतीचे मनोरथ पूर्ण करून ती विप्रपत्नी पुन्हा त्याच्यासह आपल्या घरी परत आली. कामी पुरुष असतातच अविचारी. कार्य काय अकार्य काय याचा ते विचारच करत नाहीत. पापाची ते अजिबात पर्वा करत नाहीत. अहो, योनी म्हणजे एक दुर्गंधयुक्त व्रण. जर तेथे रमण्याचा पुरुषाला कंटाळा येत नसेल तर किडा तरी याहून काय कमी असतो? थुंकी, कफ आणि शेंबूड यांनी जे तोंड भरलेले असते त्याला मूर्ख लोक चंद्राची उपमा देतात. कारण मायेने त्यांना घट्ट पकडलेले असते. स्वतःची स्त्री स्वाधीन असताना नीच माणूस दुसऱ्याची स्त्री मिळावी अशी वासना धरतो. ते जणू काही उत्तम सरोवर जवळ असताना कावळा जसा मडक्यातले पाणी पितो तसे होते. विषय भोगता भोगता तो ब्राह्मण रोगी झाला तरी विषय सोडित नव्हता. हा त्याचा मूर्खपणाच. पण त्याचीच सेवा करणारी ती सती धन्य होय. स्त्री सवतीच्या मत्सराने प्राणसुद्धा देतात आणि या सतीने तर पतीला त्याच्या इच्छेसाठी स्वतः वेश्येकडे नेले. धन्य आहे ती पतिव्रता. तिच्या शापाला भिवून सूर्य लपून राहिला. गाढ अंधार पडला. लोक सर्वत्र भयग्रस्त झाले. सर्व लोक गोंधळून गेले.
पशुपक्षी व्याकुळ झाले, कालगती थांबली, त्यामुळे त्यांच्या हालचाली थंडावल्या. विप्रही संकटात पडले. त्रिकाळ संध्यावंदन करणे, सकाळचे व सायंकाळचे नैवेद्य, भोजन या सगळ्या गोष्टी जिथे दिवस व रात्रीचे चक्र बंद पडले तिथे कशा काय करणार. यज्ञ थांबले, देवांना यज्ञाहुती मिळेना, त्यांना उपास पडले. सर्वजण संकटात पडले, सर्वांचे धैर्य खचले. स्वर्गातही देव म्हणू लागले, जेव्हा माणसे आम्हाला बली अर्पण करतील तेव्हा आम्ही पर्जन्यवृष्टी करून त्यांचीही तृप्ती करतो. आम्ही वृष्टी करतो, मनुष्यांना अन्न देतो, पण जर मनुष्यांनी यज्ञच केले नाही तर त्यांना आम्ही पीडा देतो. पण हा प्रसंग तसला नाही. अतिवृष्टी, अनावृष्टी, उंदरांचा उपद्रव, टोळधाड, शुकादी पक्ष्यांची धाड, राज्यात अराजकता, बाहेरून आलेली चढाई असे 7 मोठे उपद्रव मानले जातात. यांना आम्ही या प्रसंगी त्रास देणे नीतीला धरून नाही. काळच थांबला आहे म्हणून हे लोक यज्ञ करीत नाहीत. त्यांना आधीच भय आहे, त्यात आणखी भीती कशाला घालावी. आता ब्रह्मदेवाकडे जावे आणि त्यांना सर्व सांगावे. तो आम्हाला या संकटातून काय मार्ग काढावा ते खात्रीने सांगेल. असे म्हणून सर्व देवगणांनी सत्यलोकी जाऊन सारी परिस्थिती समजावून सांगितले. ब्रह्मदेव म्हणाले, सतीच्या शापाने भिवून सूर्य लपून बसला आहे. एकदा जर सती कोपली तर ब्रह्मांड थरथरा कापेल. आता यावर एक उपाय आहे. एका तेजाने दुसरे तेज निस्तेज होते. सूर्यापुढे सामान्य दिवे जसे प्रभाहीन होतात तशाच अनसूयेपुढे इतर सती निष्प्रभ ठरतील. अनसूया ही सर्व पतिव्रत्यांमध्ये अग्रगण्य आहे. तुम्ही तिची प्रार्थना करा, तिला बरोबर घेऊन पैठणला चला. त्या कौशिकाच्या पत्नीला अनसूया उपदेश देईल आणि तुमच्या त्रासाचे निवारण करेल. इतर कोणाकडून हे शक्य होणार नाही. देव ब्रह्मदेवाला म्हणाले, आपणही आमच्याबरोबर चलावे. तेव्हा ते मान्य करून ब्रह्मदेव त्याच वेळी देवांसह पैठण इथे आले. त्यांना पाहून अत्रि आणि अनसूया यांनी त्यांचे स्वागत केले. त्यांचे पूजन करून कुशलक्षेम विचारले. त्यांनाही वंदन करून देव म्हणाले, हे सती अनसूये, तुझी कीर्ती ऐकली आणि मोठ्या श्रद्धेने आम्ही तुझ्या पायांशी धावत आलो आहोत. कौशिक विप्रांची पत्नी पतिव्रता आहे. तिने सूर्याला शाप दिला आहे, त्यामुळे सूर्य आकाशातून लुप्त झाला आहे. जगातील सर्व धर्मकर्म कुंठित झाले आहेत. सारा गोंधळ झाला आहे. तरीही तू प्रसन्न हो. त्या सतीची समजूत घाल. सूर्य उगवेल असे काहीतरी कर. एवढे तपोबल दुसऱ्या कुणाचेही नाही. त्यावर अनसूया म्हणाली, तुम्ही देव सदा सर्वदा लोकांचे पालन करता आणि तुम्ही माझ्याकडे धाव घेतलीत, हे जरा आश्चर्यकारकच आहे. पण ते असू द्या. चला आपण जाऊ, त्या सतीची समजूत घालू, युक्तीने तिचे मन वळवूया. असे म्हणून अनसूया निघाली. अत्रि ऋषींसह अनसूया चालली. सर्व देवही त्यांच्याबरोबर कौशिकाच्या घरी आले. तेथे त्यांना आनंद झाला. कौशिकाची पत्नी स्वागताला पुढे आली. अनसूयेला भेटली. तिचा सत्कार करून तिचे कुशल विचारले. अनसूया म्हणाली, हे साध्वी, तुझे बोलणे गोड आहे. लोकात ज्या कोणी साध्वी आहेत त्यांची कीर्ती, त्यांचे नाम मधुरच असते. त्यांना देवाहून पती श्रेष्ठ वाटतो. पतिमुख पाहतात त्यांना ब्रह्मानंदही फिका वाटतो. कायावाच्या मनाने पतीची सेवा केली तर पत्नी सती व पवित्र होते आणि ती इतरांनाही पावन करते. पतिव्रता नारी ही तीर्थांप्रमाणे तारून नेणारी आहे, हे वचन प्रसिद्ध आहे. धर्म, अर्थ आणि काम हे 3 अर्थ पतिसेवेने नारीला आपल्या आपण प्राप्त होतात. तिला काळाचीही भीती वाटत नाही. तिला क्लेश तर दृष्टीसच पडत नाही. पतिव्रतेचा धर्म पाळणे मोठे कठीण वाटते, पण त्यांचा जे दुर्भाग्य स्त्री शीन मानते ती मात्र दारुण यातना भोगते. एखादी स्त्री मनासारखी वस्त्रे मिळाली नाहीत तर माहेरी जाऊन तक्रार सांगते आणि चांगले दागिने मिळाले नाहीत तर पतीपुढे रुसून त्रागा करते. पण जी स्त्री नुसती खाऊन पिऊन सुखी असते व ती भूषणे काय करायची आहेत त्यांनी या लोकात निंदा होते, दूषण प्राप्त होते व परलोकातही त्यांची वासना आणि लोभ त्रासदायक होतो. असे म्हणून दागिन्यांचा तिटकारा करते ती धन्य होय. पती कसाही असो, जी स्त्री त्याच्यावरच प्रीती ठेवते ती पतीसह परलोकी उत्तम गती प्राप्त करते. स्त्रियांना वेगळे धर्मकर्म करावे लागत नाही. पतीने आचरण केलेल्या धर्माचा अर्धा वाटा तिला मिळतो. उभय लोकात कल्याण होते. ती मुख्य खूण मनात बाळगावी. हे पतिव्रते, तूही सद्भावाने सुधर्माचे पालन कर. त्याने तू इहलोकी आणि परलोकीही सुख पावशील. मीही याच धर्माचे पालन करून आत्मशुद्धी प्राप्त केली. त्यामुळे माझे मन भरत्याच्या चरणी नित्य समाधानी असते. पतीच माझे परब्रह्म आहे. माझ्या संसाराचा भार त्यामुळेच उतरला. त्रिविध तापही विझून गेले. पतीच माझ्यासाठी परब्रह्म स्वरूप आहे. अनुसूया मातेची ही वचन ऐकून ती सती प्रसन्न झाली आणि दोन्ही हात जोडून नम्रतेने म्हणाली, हे अनसूये, तू धन्य आहेस. हे महामाये, हे अत्रिप्रिये,
हे पतिव्रते, वेदांकडून तुझे गुणगान केले जाते. तुला माझा नमस्कार असो. मला खरोखर आपला धर्म माहीत नाही. स्वतःचे कर्तव्य कर्म काय त्याचेही ज्ञान मला नाही. निजबोध मला ठाऊक नाही. शांतिरूप ब्रह्मही मला समजत नाही. मला पतीची सेवा करणे आवडते. त्याच धर्माला तू मला उत्तेजन दिलेस. याहून आम्हाला मोठे दैवत नाही. पती हाच माझ्या प्राणांचा आणि जीवनाचा आधार आहे. हे अनसुये, मोठे तप करूनही तुझे दर्शन होणे कठीण. त्यात तू मला मिठीत घेतलीस, प्रेमाने पोटाशी धरलेस, माझ्या अवदासीने झटकून टाकलेस. तू मला जो उपदेश केलास त्याने माझ्या मनाला फार आनंद झाला आहे. पतिसेवेचे हे फळ आज मला मिळाले. देवांसह मला तुझे दर्शन झाले. तेही मला यत्न न करता प्राप्त झाले. हे विशेष, हे सदन तू पवित्र केलेस. मोठ्या भाग्याने हा सुदिन प्राप्त झाला. परंतु आपण सर्वजणांनी इथे आगमन केले त्याचा हेतू काय तो मला अजून कळाला नाही. त्यामुळे माझे मन थोडे गोंधळले आहे. माझी ही जिज्ञासा तू थोडा विश्राम कर आणि मग पूर्ण कर आणि माझ्या मनाचं गोंधळ निवारण कर. आणि श्रोतो, याचबरोबर श्री वासुदेवानंद सरस्वती विरचित श्री दत्त महात्म्य ग्रंथाचा हा दुसरा अध्याय या ठिकाणी समाप्त होत आहे. आता पुढील अध्यायामध्ये माता अनसूया कौशिक पत्नीची कशा प्रकारे सांत्वन करते आणि त्या पतिव्रतेचा पती खरोखरच मरण पावतो का, त्याचबरोबर सुरावरती दिलेल्या मांडव्य ऋषींची काय होते, ही सर्व कथा आपण तिसऱ्या अध्यायामध्ये पाहूयात. तेव्हा तो अध्याय पाहायला विसरू नका आपल्याच मेड फॉर मराठीवरती आणि त्यासाठी चॅनल सबस्क्राईब सुद्धा करा. धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.